हाय हॅलो, तुमचं स्वागत. आपलं सोलरचे काम संपलंय. आता आपण थोड्या वेळाने प्लॉटिंगच्या कामावर जाणार आहे. आणि प्लॉटिंगचं काम आहे सोनपुरवाडीला. आपण सोनपुरवाडीला जाणार आहे. त्याच्यात कालच्याला आपल्याला सुट्टी होती. काल सुट्टी होती म्हणून आपण काल ट्रॅक्टर बोलून अशी नांगरट करून घेतलेली वावराला. चला तर तुम्हाला नांगरट दावतं केलेली आहे. नांगरट आपण केलेली ईदपर्यंत. आणि पाऊस पडला तर आपण ह्याला सऱ्या काढणार आहे. सऱ्या काढून गुलछडी लावणार आहे. गुलछडी ते बार आहे ना तिथलं, त्या बाऱ्यापासून पुढं गुलछडी लावणार. आणि इकडं काय त्याला मिरच्या नाही का लावले की असा पाईप हातरायचा बघा. त्या बाऱ्यापासून असं सरळ इथपर्यंत आणायचा. इथनं वाकडा असा सरळ टाकायचा आणि त्याला पण ड्रिप करायची मिरच्यांना. तिकडं गुलछडीला पण आपण ड्रिप करणार आहे. आणि आता आपण सगळी वावर नांगरून टाकलेली आहेत. कोणचं रान मोकळं ठेवलं नाही. सगळं रान निर्मळ करून घेतलेली आहेत. स्वच्छ चकाचक रान करून घेतलेली आहेत. सगळी नांगरेट झाली. आता आपण पावसाची वाट बघतोय. कधी पाऊस पडेल कधी नाही का. पाऊस पडले की लिखितली सऱ्या काढायची, गुलछडी लावून द्यायची. बेनं बघायचं. बेनं तर आहेच. पटरावस्तीवर आणायचं बहिणीची इथनं आणि द्यायचं लावून. आणि इकडं मिरच्या लावायच्या. मिरच्या लावून गुलछडी लावून झाली की लगेच दुसऱ्या आठवड्यात ड्रिप करून टाकायची. आपण आता आंब्यांना घेऊया पाणी सोडून. कसे टवटवीत आंबं झालीत पाणी देऊन. आणि ह्या केळीला सारखंच पाणी असतं तरी केळ काही फुटाना नसते. वाळत चाललेली केळ बघा. इकडं पण अशी पाईप ठेवलेली आहेत. आणि ही पाईप पण अशी हातरून घेतलेली आहेत. ह्या निंबोनीला पण पाणी घालतो, ह्या आंब्याला पाणी घालतो. ह्या आंब्याला 2 कैऱ्या लागल्या होत्या, मनानेच गळून पडल्या कैऱ्या. कोणी पाळल्या काय माहीत. आता एक आंबा चांगला मोठा झाला आहे. आणि हे बाकीचे 4 आंबे आहेत छोटे छोटे. त्याला पण आता आपण मोटर चालू करून झाडांना पाणी घेऊया, मग सोडू. आणि झाडांचं झालं ह्या निंबोनीला एक घेऊ भिजून. निंबोनीला कालच खत टाकले खुरपून. निंबोनीला आंब्याला टाकले, त्याला टाकले, तिकडे सगळ्या आंब्यांना खत टाकले. आणि घरापुढे आपण झाडांना पण आळे करून अशी खत टाकलेली. चला तर आता मोटर चालू करूया. आपण मोटर चालू केली ती, पण काय मोटरला लाईट नाही. आवाज देतोय टाटर. आता इथं चालू करत होतं. ह्याच्या पाणी थोडं वल्लच आहे तरी पाणी देऊन जायचं होतं. बारकं पोरकं आहे, त्याला काय मोटर चालू करा येत नाही. असं आंबा ती भिजून घ्यायची होती. तर मग त्यांना सांगूया दुपारनं चालू करा मोटर नाही का. हे सगळं जोडून ठेवलेलं आहे. काही जणांना जोडायचं नाही, फक्त शो पाईप मागं ओढून घेऊ. म्हणून नका म्हणलं मग अशी घरापुढे झाडांना आळी करून असं शेण काढून त्याच्या बोडकाला टाकलेलं आहे मातीत मिक्स करून. आणि आमच्या कार्तिकने पाणी लगेच ओतलं त्या झाडांना. आणि त्यांनी जाऊन काल गमेल्याभर शेण आणलं. म्हणलं मामा झाडांच्या बोडक्यात शेण टाक. मग झाडांच्या बोडक्यात असं शेण टाकून त्यांनी भिजून पण घेतलं चांगल्यापैकी झाडांना पाणी देऊन.
शो कार्तिकम. शो आमचा काळूराम कसा झोपलाय. काळू ए काळू जागाचे. चला तर आई बघू डब्याला काय कालवून देते काय नाही. चला हे पापड घेतले तळाय, चपात्या पण झाल्या, मिठातलं कारलं आणि कडतली शेवग्याची शेंग पण झाली. डब्याला आहे शेंग कारलं आणि जेवताना पापड पण तोंडी लावलाय. चला जाऊ बाजारात. चला तर पापड तळून झाले, आपण जेवण करू आणि उरकून बसू. तर आमचा जोडीदार येतात लडकत आप्पा, त्यांची वाट बघू. ते आले मग आपण जाऊया कामं. चला तर. आणि व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओ लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.